नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत कपाशीच्या पिकावरती। कारण कपाशीच्या पिकावर 90 दिवसांनी करावयाच्या महत्त्वाच्या कामाबद्दल योग्य वेळी योग्य काम केलं तर कपाशीचं उत्पादन हे दुपटीनं वाढू शकतं। मी प्रथमच शेतकऱ्यांच्यावरचा हा व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही समजून घ्या। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नक्की, कारण की तुम्हाला यातून काहीतरी लाभ नक्कीच होणार आहे। कारण इथं तुम्हाला मिळेल शास्त्रीय माहिती, अनुभवसिद्ध काही टिप्स आणि हमखास उत्पादन घेण्यासाठीचं काही गुपित रहस्य। पिकाची अवस्था ही 90 दिवसाचं कपाशीचं रोप ते कसं असतं, तर ते फुलं आणि त्यावरती बोंड दिसत असतात। कपाशीचं पीक 90 दिवसापर्यंत आलं की त्याला फुलोरा आणि बोंड तयार होण्याची अवस्था सुरू होण्यास तयार होते। या टप्प्यावर पिकाला सर्वाधिक अन्नद्रव्याची आणि पाण्याची गरज असते। कारण जर चूक झाली तरी उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांनो। आणि महत्त्वाचे काही मुद्दे आहेत यात, जे काळजीपूर्वक हाताळण्यासाठी आपल्याला गरज आहे। रोपाला जोरदार फुलधारणा सुरू होते त्यावेळी बोंडाची संख्या आणि आकार त्यानुसार ठरतो आणि त्या कीड आणि रोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं। म्हणून बोंडाची संख्या आणि आकार हे वेळोवेळी चेक करत चला। शेतकरी खत टाकताना ड्रिपनं पाणी दिलं पाहिजे किंवा पाण्याची सोय चांगली शेतीला असली पाहिजे। शेतकरी बांधवांनो, 90 दिवसावर कपाशीला फुलं आणि बोंड हे टिकवण्यासाठी पोषण फार महत्त्वाचं आहे। कारण पोषण दिलं तरच ते पीक येणार आहे, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश याचं संतुलित प्रमाण द्या किंवा 20-20 किंवा 19-19 या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा फवारणीसाठी वापर करा। 2% डॅप किंवा 13-00-45 फवारणी अतिउत्तम या पिकाला आहे। आणि नायट्रोजन दिल्यास झाड फक्त वाढतच असतं, पण थोडं बोंड कमी लागतात। तर तुम्ही याचीही काळजी घ्या आणि कीड व रोग याचंही नियंत्रण करा। कारण शेतकरी झाडं तपासत आहे, तसं तुम्ही शेतकऱ्यांनी झाडं ते वरचेवर तपासली पाहिजेत। या टप्प्यावर कपाशीला सर्वात मोठा धोका होत असतो, म्हणजे गुलाबी बोंड आणि अळीचा परिणाम त्यावरती। एकदा त्यात अळी शिरली की उत्पादन अर्ध्यावर येतं, 90%पेक्षाही अर्ध्यावर येतं। म्हणून वेळोवेळी शेतकऱ्यांना त्या कपाशीच्या पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि कीड नियंत्रण काही एक टिप्स आहे ती आपण जाणून घेऊया। गुलाबी बोंड अळी ही फेरोमोन ट्रॅप लावा, तसेच योग्य कीटकनाशकांचा फवारणी सतत त्याचं नियोजन करा आणि तुडतुडे व मावा शेतीची नियमित पाहणी करा आणि जैविक कीटकनाशक वापरा। लाल कोळी, शुष्क हवेत नियंत्रणासाठी जे गंधक असतात ते 80% वापरा। जैविक खतं हे 80% वापरा। शेतकरी बांधवांनो, कीड रोगावर लक्ष ठेवा, नाहीतर 10 क्विंटलचं पीक 4 क्विंटलवर सुद्धा येऊ शकतं। आणि पाण्याचं देखील व्यवस्थापन आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे। ड्रिपनं पाणी वापर करा किंवा फवारणीने करा किंवा अन्य काही साधन असेल त्याद्वारे तुम्ही ते वापर करू शकता। 90 दिवसाचं कपाशी म्हणजे बोंडांच्या वाढीचा काळ। जास्त पाणी दिलं तर बोंड गळतात, कमी पाणी दिलं तर बोंड लहान राहतात। पण त्याला योग्य ते पाणी पोचलं, 8-10 दिवसांनी योग्यरित्या त्याला प्रमाणात पाणी दिलं तर अगदी बोंड व्यवस्थित, ड्रिपनं थोडं जर पाणी नियमित पाणी दिलं तरी त्याला अगदी बोंड व्यवस्थित येतात। आणि पाणथळ याला टाळा, कारण त्यामुळे मुळं कुजतात त्याची आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकतं। तरी शेतकऱ्यांनो, या अवस्थेत तण पिकाशी
अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करत असतात. म्हणून वेळेवर निंदणी करणं गरजेचं आहे पिकाची. आणि शेतकऱ्यांनी ही काळजी वेळेवर घेत चला. शक्य असल्यास आंतरमशागत देखील करा. आणि वाढीचं नियमन व फवारणी कशी करता येईल तेही आपण थोड्याशा माहितीमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बोंड टिकण्यासाठी काही खास फवारण्या आवश्यक आहेत. NAA, प्लॅनोफिक्स 5 ml 15 लिटर पाण्यामध्ये आपण 5 ml प्रमाण घेऊ शकतो. फवारणी फुलं व बोंड गळणे कमी करू शकतो. सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन फवारणी उत्तम बोंड विकासासाठी ह्या फवारणींची आपण हे फवारणी वापरू शकतो. कारण रोग नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कार्बोनाडायझिम याचा वापर करा. उत्पादन घेण्यासाठी काही टिप्स आहेत तेही आपण पाहूया. शेतकरी बांधवांनो, काही छोटे नियम पाळले तर उत्पादन हमखास वाढेल. कारण शेताची रोज पाहणी करा आणि या कपाशीच्या पिकाचा फायदा घ्या. कीड रोग दिसताच त्वरित त्याच्यावर उपाय करा आणि खत व पाणी याचं योग्य नियोजन करा. योग्य व्यवस्थापन ठेवा म्हणजे तुम्हाला ह्या कपाशीच्या पिकाचा फायदा होईल. वैज्ञानिकांनी देखील सल्ला दिला आहे, अंधाधुंद औषधं टाळा. आणि कुठलेही औषध घेऊन कोणीही सांगितलं मग घालू नका. तर याच्यावर विचार करा. शेतकरी तुम्ही तर खूप वर्ष शेती करत आहात, तुम्हाला चांगल्या प्रमाणात अभ्यास आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेतकरी बांधवांना पाठवून द्या, ज्यांना कोणाला याची मदत होईल. कारण पिकावर 90 दिवसांनी करावयाचं एक महत्त्वाचं काम आहे. आणि हे जर बोंड व्यवस्थित आले तर पीक चांगले येईल आणि तुम्हाला ह्या कपाशीच्या पिकाचा फायदा जरूर भेटेल. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा माझा पहिलाच प्रयत्न आहे या पद्धतीची तुम्हाला माहिती देण्याचा. तर चला, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा आणि काही कमतरता असली तर खाली कमेंटमध्ये सांगा. कपाशीच्या 120 दिवसांच्या व्यवस्थापनाविषयी आपण देखील थोडंसं व्यवस्थित बोलणार आहोत. तोपर्यंत शेत समृद्ध आणि शेतकरी आनंदी राहो. पुढील व्हिडिओमध्ये मी कपाशीच्या 120 दिवसांच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.